7 महिने उलटून गेलेले आहेत. मी डॉक्टर दीपा शुक्ल यांना एक 7 महिन्यापूर्वी एक पत्र दिलं होतं की कल्याण डोंबिवलीमध्ये कुत्र्यांनी म्हणजेच भटक्या कुत्र्यांनी हैदोस मांडलाय, थैमान मांडून ठेवलाय. लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना घराच्या बाहेर फेरफटका मारायला सुद्धा यायला मिळत नाहीये. कारण की कधीही कुठच्याही टायमाला हे जे कुत्रे आहेत, जे गँगअप करून हे लोक जे फिरतात, जे कुत्रे पिसाळलेले असतात किंवा काहीला रॅबिसचा दोष झालेला, संशोधन झालेला असतो, दोष झालेला असतो, हे लोक कधीही वय असतील, लहान मुलं असतील यांच्यावरती अटॅक करतात. तर याकरिता मी पत्र दिलं होतं आणि माझी कळकळीची एक त्यांना विनंती सुद्धा होती की तुम्ही यांना हे जे काही कुत्रे आहेत किंवा श्वान आहेत यांना तुम्ही पकडून त्याच्यावरती प्रॉपर तुम्ही शस्त्रक्रिया करून वॅक्सॉटॉमी वगैरे सगळं करून प्लस प्रॉपर त्यांना वॅक्सिनेशन करून यांना तुम्ही पुन्हा रिलीज करा. पण त्याच्यावरती त्यांनी काही लक्ष दिलं नाहीये. आता एक 6-7 महिने उलटून गेलेत. लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत. महासभेमध्ये सुद्धा याचा मुद्दा निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जोरदार मुद्दा घेतला होता. पण तरी सुद्धा आयुक्त महोदय असतील किंवा वैद्यकीय अधिकारी असतील, दोघांनीही याच्यावरती काही मात्र लक्ष देत नाहीये. त्याकरिता मी आणि माझा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आमचे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी आज त्यांना एक स्मरणपत्र दिलंय पुन्हा डॉक्टर दीपा यांना. आणि त्यांना आम्ही खडसावून एक गोष्ट सांगितली आहे की आता जर हे पुन्हा तुम्ही आमच्याकडे किंवा या पत्राकडे किंवा या मागणीकडे दुर्लक्ष जर कराल तर मी असेल, माझे पदाधिकारी असतील, आमचे प्रमुख असतील, आम्ही सगळे ते कुत्रे पकडू आणि तुमचे जे काही केबिन आहे जिथे अधिकारी बसतात तिथे ते कुत्रे आम्ही सोडू. तुम्हालाही कळेल की भटक्या कुत्र्यांनी जे काही हैदोस ते करतात किंवा ज्या प्रकारे त्यांच्या चावल्याने जो काय दंत जे काही त्रास लहान पोरांना होतात किंवा जे काही रॅबिसचं संक्रमण त्याच्यामध्ये होतं, एकदा तुम्हाला त्याची लागवड झाली का तुम्हाला मग कळेल की लोकांना असतील, लहान मुलांना असतील, वयोवृद्ध लोकांना असतील, यांना जेव्हा ते चावतात किंवा एखादा पिसाळलेला कुत्रा जेव्हा चावतो किंवा किती त्रास होतो, तो त्रास जोपर्यंत तुम्हाला होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आमचा त्रास कळणार नाही. तर हे एक सरळ, थेट आणि असा आम्ही इशारा आज त्यांना देऊन आलो असेल. मी असेल, माझा पक्ष असेल, आमचे पदाधिकारी असतील, आम्ही सगळे एकत्र आज त्यांना एक इशारा दिलाय. लवकरात लवकर याची दखल घ्या, नाहीतर तुम्ही जर ऍक्शन नाही घेतली तर आमची रिॲक्शन 100% आहे. धन्यवाद.